जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये खाजगी स्कूल व्हॅन्सकडून आरटीओची कोणतीही परवानगी नसतानाही अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याची बाब समोर आली। शहरातल्या अनेक शाळांमध्ये खुलेआमपणे हा प्रकार सुरू असून एकेका इको व्हॅनमध्ये 20-20 विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबड्यांसारखं कोंबून नेलं जात असतानाही आरटीओ, वाहतूक पोलीस आणि शाळा प्रशासनाकडून या प्रकाराकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातंय। यावर कारवाई करण्याची मागणी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे। अंबरनाथ शहरात अनेक खाजगी शाळा असून काही शाळांच्या स्वतःच्या बसेस आहेत, ज्या शासकीय नियमांची पूर्तता करत असल्याचं पाहायला मिळतं। तर काही शाळांमध्ये खाजगी इको व्हॅन, टेम्पो ट्रॅव्हलर, रिक्षा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते। मात्र ही वाहतूक करण्यासाठी आरटीओ आणि शाळेची परवानगी आवश्यक असते। तसंच विद्यार्थी सुरक्षा कायदा आणि शासनाच्या नियमांची पूर्तता करणंही आवश्यक असतं। मात्र हे नियम धाब्यावर बसवून अनेक शाळांमध्ये खाजगी इको व्हॅनमधून विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते। यासाठी खाजगी व्हॅन मालकांनी इको गाडीच्या रचनेत बदल करून सीएनजी सिलेंडरच्या वर देखील सीट बसवल्या असून सीएनजी सिलेंडरवर 8 विद्यार्थ्यांना बसवलं जातं, तर एका इको गाडीत तब्बल 20 विद्यार्थ्यांना कोंबलं जातं। अशात जर एखादा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्यामुळे अपघात झाल्यानंतर नियम लादण्यापेक्षा आधीच या अवैध विद्यार्थी वाहतुकींवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे। जे वाहन शाळेमध्ये येणार आहे त्या वाहनाला शाळेची परमिशन घ्यावी लागणार आहे। त्याच परमिशन बरोबर आरटीओची परमिशन सुद्धा आरटीओची परमिशन घ्यावी लागते। याकरता महाराष्ट्र शासनाने गाईडलाईन दिलेल्या आहेत। विद्यार्थी सुरक्षेचा कायदा सुद्धा पास झालेला आहे। ॲक्च्युली पालकांनी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की आपण ज्या वाहनातून आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवतो त्याला आरटीओची परमिशन आहे का, शाळेला त्याला परवानगी दिलेली आहे का। जर दिलेली असेल तर ती सुरक्षित आहे असं मला वाटतंय, आणि जर दिलेली नसेल परमिशन तर ते अनधिकृत आहे। अशा अनधिकृत याच्यामध्ये बसवू नये। पीएनजी आणि सीएनजीच्या बाबतीत आपण पाहिलं आहे की अनेकदा स्फोट झाले आहेत, तर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते चुकीचंच आहे। म्हणून आरटीओच्या माध्यमातून शासनाने ऑलरेडी कायदा केलेला आहे, तर आरटीओने त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे। ट्रॅफिक पोलीसचंही त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे, शाळांचं सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे। आपलं वाहन सुरक्षित आहे का मुलांच्या दृष्टीने ते पण पाहिलं पाहिजे। एखादा अपघात घडला की त्यातून मग मात्र कुठतरी परिणाम त्याचा वेगळाच होत असतो। त्यामुळे आता तरी या अवैध विद्यार्थी वाहतुकीला चाप बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।